सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारा आपला कठोपनिषद द्वितीय अध्याय आणि त्याच्यामध्ये असणारी ही चतुर्थ वल्ली. या ठिकाणी काय काय असणार अशा प्रकारे पूर्वपीठिका पाहायला गेलं तर जो आहे कोण नचिकेत आणि यम यांचा असणारा संवाद. आणि या संवादामध्ये जो तिसरा प्रश्न आहे कोणता ब्रह्मविद्येसंबंधी ती आत्मविद्या अध्यात्मविद्या विद्यानाम सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ असणारी अशी जी विद्या आहे त्याला आम्ही आध्यात्मविद्या असं म्हणतो. त्यालाच पुढे जाऊन सांगितलं तीच राजविद्या तीच राजगुह्य विद्या अशा प्रकारे असणारा तो सांख्ययोग. हे समानार्थी शब्द हे सगळे त्याचे. म्हणजे अशा प्रकारे आत्म्याच्या अनुषंगाने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निर्दिशय आनंदाची प्राप्ती ज्या विद्येमुळे प्राप्त होणार आहे. जीवाचं जीवपण काय म्हणतोय, जीवाचं जीवपण ज्यामुळे नष्ट होऊन त्यास काय ब्रह्मपद अथवा शिवपद ज्याने प्राप्त होणार आहे अशी असणारी विद्या. म्हणजे एकदा ती विद्या जाणल्यानंतर नचिकेत जो आहे हा जरी असला 7-8 वर्षाचा तरी अत्यंत विद्वान अत्यंत हुशार आहे. काय मागायचं आहे हे पण कळलं पाहिजे. आपण जातो मागण्यासाठी परंतु काय मागायचं नक्की, कोणाकडे गेलोय आणि कोणाकडनं काय मागून घ्यायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने नचिकेताचा असणारा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी काय की ब्रह्मविद्या अध्यात्मविद्या की एकदा ते जाणल्यानंतर परत काही जाणण्यासारखं या जगतामध्ये राहत नाही. आणि अशा प्रकारे त्या अनुषंगाने हा असणारा तिसरा प्रश्न आहे. आता किती अध्यात्मविद्या म्हणजे काय. पहिले दोन जे आहे लौकिक प्रश्न आहेत. वडिलांचा राग शांत होऊ दे अथवा अग्निविद्या. कारण काय यज्ञे सर्वम प्रतिष्ठितम. अग्निविद्या का विचारली त्या ठिकाणी, कारण हे संपूर्ण जे जगत आहे हे जग कशामध्ये प्रतिष्ठित आहे. सर्वम यज्ञे प्रतिष्ठितम. हे संपूर्ण जगत यज्ञामध्ये परस्परम भावयन्तः श्रेय परमवाप्स्यत देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. की अशा प्रकारे काय या यज्ञाच्या द्वारे तुम्ही काय करा, त्या देवतांची उपासना करा. म्हणून आपल्याकडे यज्ञाला महत्त्व दिलेलं आहे की त्या त्या देवता. आज संकष्टी चतुर्थी, आज गणेश यज्ञ. नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. अलग तू प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपाने. म्हणून गणपती जे अथर्व शिष्य आहे त्याचं दुसरं नाव गणपती उपनिषद. जिथं आपण ब्रह्म तिथं गणेशालाच घेतला. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी त्वमेव केवलम कर्तासी धर्तासी हर्तासी. सगळं तूच आहेस. तम साक्षात आत्मासी नित्यम. आज जो येणारा विषय, काल जो झालेला येन रूपम रसम गंधम शब्दान स्पर्शांगश्च मैथुनान एते नैव विजानाति किमत्र परिशिष्यते. की अशा ज्याच्याद्वारे
त्वं साक्षात आत्मासि नित्यम. तू कोण आहे? तू दुसरं काही नाही. हे गणपती तू कोण आहेस? तर तू आमचा साक्षात आत्मा असे नित्यम. तू साक्षात आमच्यामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे की ज्याच्यामुळे आम्ही संपूर्ण जगताचा व्यवहार करतो. रूप रस गंध शब्द स्पर्श हे कोणामुळे? तर तूच आहेस ते. अशा प्रकारे त्या ठिकाणी महागणपतीला त्या ठिकाणी ब्रह्माची असणारी उपाधी देऊन त्याची असणारी उपासना आणि विद्येची देवता आहे ती. गणपती काय आहे? विद्येची देवता आहे. विद्या म्हणजे हीच विद्या, ब्रह्मविद्या. का? ती तिच्यामुळेच प्राप्त होणार आहे. मूलाधार स्थितोऽसि नित्यम. मूल आधार आहेस तू. मूलाधार जे चक्र आहे, ज्यावेळी सगळे बाकीची चक्र आहेत तिथे वास करणारे अधिष्ठात्री देवता कोणती? ते महागणेश. आणि मग अशा प्रकारे गणपतीची असणारी वंदना त्या ठिकाणी करून, म्हणून त्याला दुसरा अर्थ दिला गणपती उपनिषद. ते उपनिषदच आहे. आणि म्हणून उपनिषद काय करतात? उपनिषद आम्हाला काल सांगितल्याप्रमाणे जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान. आणि जोपर्यंत जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होत नाही तोपर्यंत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती नाही. बाकी सगळं जे काय आहे, सगळ्या ज्या काय विद्या आहे या सगळ्या काय, या सगळ्या टेम्पररी सोल्युशन आहे तेवढ्यापुरतं. परंतु हे अंतिम सोल्युशन, रामबाण उपाय आपण म्हणतो. औषधामध्ये सुद्धा काय म्हणतो? ही सगळी औषधं झाल्यानंतर हे औषध घेऊन पहा. हे काय? हा रामबाण उपाय. रामबाण म्हणजे रामाचा असणारा जो बाण आहे तो कसा एकदा लक्ष धरलं की त्याला वेधच करणार. त्याप्रमाणे हा शेवटचा रामबाण उपाय. हा संसार रूपी जो सागर आहे, भवसागर, त्याच्यामधनं पार जायचं असेल तर एवढं एकच उपाय, दुसरं काही नाही. म्हणून त्या अनुषंगाने ते ब्रह्मतत्व जे आहे ते ब्रह्मतत्व म्हणून त्या ठिकाणी नचिकेताने काय केलं? तेच विचारलं की ते जे ब्रह्मतत्व आहे ती कोणती विद्या की जे जाणल्यानंतर परत अन्य काही जाणण्याची या ठिकाणी गरज पडत नाही. अशी कोणती विद्या आहे? ती विद्या आम्हाला तुम्ही सांगा. मग अशा प्रकारे नचिकेताने विचारल्यानंतर ते ब्रह्मतत्व जे आहे त्याचा असणारा उपदेश सगळ्या या ठिकाणी चालू केला. त्यासाठी काय केलं पाहिजे? परांजिखानी व्यतृण स्वयंभू या असणारा चतुर्थवल्लीमधून त्या ब्रह्मतत्वाचा कश्चित धीर आत्मान ऐक्षत. अत्यंत म्हणतो आपण रेअर पर्सन, एखादाच. बाकी सगळे आहेत अलग लक्षात अन्य प्रकारची साधना करणारे, परंतु एखादाच उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा शास्त्रचिंताच. बाकी याच्यामध्ये सगळे, परंतु सहजावस्थेमध्ये एखादाच नसल्याबरोबर मन त्याचं काय आहे उन्मनी भावाला जातं. आणि तो एखादा तो रेअर पर्सन. आणि मग अशा प्रकारे कश्चित धीर म्हणून त्याला सांगितलं काय? आत्मानाईक्षत. मी कोण आहे हे जाणण्याचा प्रयत्न किती लोक करतात आपल्यामध्ये. प्रत्येकाला विचारल्यानंतर लगेच सुरुवातच होते. मी अमुक, मी तमुक, मी ह्या जातीचा, मी तमुक जातीचा, मी असा, मी तसा, मी गोरा, मी काळा, माझ्याकडे एवढी धनसंपत्ती आहे, माझ्याकडे एवढी जमीन आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तेवढं आहे. या सगळ्या विषयच चालू होतात. म्हणजे देहाच्या अनुषंगाने अनेक विषय त्या ठिकाणी आरंभ होता. परंतु वास्तविक मी कोण आहे, वास्तविक मी कोण आहे याचा कोणीच विचार घेत नाही. मी जो वास्तविक आहे कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. परंतु ते सच्चिदानंद स्वरूप सोडून मी नाम आणि रूपामध्ये, हे माझं नाम,
हे माझं रूप, तीच ओळख आपण करून देतो. आणि जी मूलभूत आपली खरी ओळख आहे कोणती? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम सच्चिदानंद रूप, जे असणारं शिवतत्व आहे ते शिवतत्वच मीच आहे. ही आपली खरी ओळख आहे. मग ती खरी ओळख, ती ओळख आपण सोडतो. आणि जे आगंतुक तेवढ्या पुरती म्हणजे हे टेम्पररी शरीराच्या अनुषंगाने ओळख देतो आपण. या आईवडिलांच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून माझं हे कुलनाम, माझं हे अमुक नाम. पण ते कसं आहे, ते टेम्पररी तेवढ्या पुरतं. 40-50 वर्षापूर्वी मी नव्हतो, अजून 40-50 वर्षापूर्वी मी नसणार आहे. मग काय, हे टेम्पररीच झालं. शाश्वत आहे का नाही? हे शाश्वत नाही, अशाश्वत आहे. मग या अशाश्वतामध्ये जे शाश्वत आहे, नित्य वस्तू विवेक, तो पहिला म्हणून सांगितलं. म्हणून काल सांगितलं विवेक आणि वैराग्य. साधकाचे असणारे हे दोन पंख आहेत. ज्ञानस्वरूप असणाऱ्या, ब्रह्मस्वरूप असणारं हे जे गगन आहे, आकाश जे आहे, त्याला गवसणी घालायची असेल, त्याच्या मग स्वच्छंद विहरण करायचं असेल, स्वच्छंद आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, तर साधकाचे विवेक आणि वैराग्य स्वरूप असणारे हे दोन पंख, हे काय पाहिजे? अतिशय मजबूत पाहिजे. म्हणून नित्य अनित्य वस्तू विवेक, हे अनित्य वस्तू आहे. अनित्य म्हणजे राहणारं नाही. अजून 40-50 वर्षानंतर हे शरीर राहणार आहे का? नाही. मग त्याला कसं आपण नित्य म्हणू? परंतु त्याच्यामध्ये असणारी जी नित्य वस्तू आहे कोणती? सच्चिद आनंद स्वरूप, ज्याला आम्ही जीवात्मा अशी उपाधीच्या अनुषंगाने म्हणतो. वास्तविक काय? आत्माच आहे, पण उपाधीच्या अनुषंगाने या नामरूपाने ज्यावेळेस तो इथे आला, त्या नामरूपामध्ये संलग्न झाला, त्याच आम्ही त्याला म्हणतो जीवात्मा. मग तो काय? जीवात्मा अशाश्वत आहे, शाश्वत नाही. शाश्वत आत्मतत्व शाश्वत आहे. परंतु आम्ही शाश्वत सोडून काय होतो? अशाश्वत जगाच्या अनुषंगाने आपण सगळे जे आहे गतानुगतिका लोका न लोका पारमार्थिका सांगितलं. हे सगळा जो संसार आहे हा सगळा आहे गतानुगतिका लोका, शास्त्रकार म्हणतात. न लोका पारमार्थिका, तो करतो म्हणून मी करतो, त्याने असं केलं म्हणून मी असं करतो, त्याने तसं केलं म्हणून मी तसं करतो. गतानुगतिका लोका न लोका पारमार्थिका. लोक जे आहेत, लोक हे पारमार्थिक नाही. त्याने केलं म्हणून मी करायला जातो. त्याच्यामध्ये नक्की काय व्हावे हा भाव कोणाकडेही नसतो. म्हणून नक्की कशा शाश्वत सांगितलं. या सगळ्यामध्ये शाश्वत वस्तू आहे, ती शाश्वत वस्तूच प्राप्त करायची आहे. नीर क्षीर विवेकेन. हंसाचं जे उदाहरण आपण सातत्याने देतो, काय? दुधामध्ये पाणी टाकून जरी त्या हंसाला दिलं तरी काय करतो? त्यात क्षीर म्हणजे दूध घेतो आणि पाणी सोडून देतो. तसं या संसारामध्ये जे परमात्म तत्व जे आहे, ओतप्रोत भरलेलं, अंतर्बहिष्ठ तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थित, आत बाहेर सर्वत्र तो नारायणच आहे. त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य इथं काही नाही. हे प्रल्हादाने वयाच्या 8व्या वर्षी जाणलं, ध्रुवाने वयाच्या 6व्या-7व्या वर्षी जाणलं, नचिकेताने वयाच्या 8व्या वर्षी जाणलं. हे काही सगळी साधनेची फळ आहेत. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते. काहीतरी त्यांचं असणारं पुण्य आहे, संचित आहे. म्हणून वयाच्या 7व्या, आता नचिकेत सुद्धा 8च वर्षात आहे, 8व्या वर्षी अशा प्रकारे प्रश्न, ते ब्रह्मविद्या काय, हा प्रश्न करणं म्हणजे काय? त्याचं काहीतरी संचितच आहे तेवढा प्रमाणात. म्हणून अशा प्रकारचा कोणाला हा प्रश्न येणार आहे का विचारता, की ती ब्रह्मविद्या म्हणजे काय? जे न ज्ञात्यसी, जे जाणल्यानंतर परत काही जाणण्याची गरज राहत नाही. हा जो प्रश्न आहे, हा कसा काय विचारेल?
परंतु त्यांनी तो प्रश्न केला की ब्रह्मविद्यासंबंधित ही ब्रह्मविद्या म्हणजे नक्की काय, हे त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न केला. आणि त्या अनुषंगाने त्याच्या सगळ्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देत 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 आता ते आत्मतत्व काय आहे ते आत्मतत्व सांगण्याकरिता आता जो आहे असणारा चौथा आणि पाचव्या मंत्राच्या द्वारे सुद्धा तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. ते ब्रह्मतत्व कसं आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, सूक्ष्मातिसूक्ष्म. आणि म्हणून अशा प्रकारे ते ब्रह्मतत्व अतिसूक्ष्म असल्यामुळे कसं आहे, दुर्विज्ञ आहे, सहसा ते प्राप्त होण्याच्या मार्गावर नाही, अत्यंत दुर्विज्ञ, अगदी रेअर आहे म्हणून गुह्य सांगितलं. म्हणून अशा प्रकारे अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे अत्यंत सूक्ष्म या सूक्ष्मदर्शीही सांगितलं. अत्यंत सूक्ष्म बुद्धी जी आहे, मेधा, म्हणून त्या ठिकाणी आपण मेधा सूक्त जो आहे, मेधा सूक्ताचा जप सांगितला. मेधा देवी समानागात विश्वाजी भुवनस्या, प्रतिदिन सांगितलं. का ते मेधा तुमची बुद्धी जी आहे सूक्ष्मातिसूक्ष्म बुद्धी पाहिजे, जडबुद्धी तिथे जात नाही. मग जडबुद्धी बुद्धिनाशात विनश्यती, ती नाशाकडेच घेऊन जाणार. म्हणून कशी पाहिजे, सूक्ष्म बुद्धी पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगाने अत्यंत का, कारण ते तत्व जे आहे अत्यंत दुर्विज्ञेय असल्यामुळे काय पुन्हा पुन्हा. आणि म्हणून आतापर्यंत जो आहे अनेक, आता 2-3 वर्ष झाली, आता ही कठोपनिषद चालू होऊन जवळजवळ 2 महिने झाले आपले, बरोबर. आणि म्हणा अशा प्रकारे काय ती गोष्ट काय, दुसरी काय, का विषय दुसरा काही नाही. पुराणामध्ये तरी विषय बदलत जातात. आज ही गोष्ट येईल, उद्या ती गोष्ट येईल, उद्या राजा याला मारेल, परवा सेना याला मारेल, नंतर त्या जंगलात जाईल, हे होईल ते येईल, सगळ्या अनेक गोष्टी आहेत, अनेक कथा आहेत पुराणांमध्ये. तिथनं काहीतरी मनोरंजन तरी होईल. परंतु इथे सातत्याने एकच वस्तू आहे, आत्मतत्व. त्यात अन्यत काही विषय नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत काय ऐकलं का, काही दुसरी गोष्टच नाही. असो, त्या अनामुळे अत्यंत कशी दुर्विज्ञ आहे. पुन्हा पुन्हा का सांगतोय आता, हे इथे म्हणतोय तोच विषय जो आहे हा मागे सांगितला. तृतीय वल्लीमध्ये सगळं त्याचं उत्तर पण देऊन झालं, त्याची फलश्रुती पण झाली. आता पुन्हा चौथ्या वल्लीमध्ये त्याचाच आरंभ केला. परांजिकानी व्यतरण स्वयंभू तस्मात परांग पश्यदिनांतरात्मन करून. आणि म्हणून का दुर्विज्ञेयत्वा, पुन्हा 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 काय, स्थाणुनिखन न्यायेन सांगितलं. काय सांगितलं त्याला, स्थाणुनिखन न्यायाने सांगितलं. काय, ज्याप्रमाणे तो वासा गणपती असेल किंवा मंडळाचा असेल, एखाद्या जत्रेमध्ये असेल, तो वासा काय करतो, आपण त्या ठिकाणी टाकून खड्डा केल्यानंतर तिथं तो वासा, तो खांब तिथे आपण त्या खड्ड्यामध्ये टाकतो आणि काय करतो, मग बाकीची असणारी कडेची दगडी वगैरे गोळा करून त्यात टाकतो. ती पहार उलटी करतो आणि तिने त्याला ठोकतो, पुन्हा हलवतो, पुन्हा ठोकतो, पुन्हा हलवतो, पुन्हा ठोकतो. कुठपर्यंत, जोपर्यंत स्थिर होत नाही, आता हलत नाही, तोपर्यंत ठोकत राहतो. त्याप्रमाणे इथे जोपर्यंत तत्व दृढ होत नाही, काय, परमात्माच आहे, बस, बाकी काही नाही. प्रल्हाद आहे, ध्रुव आहे, नचिकेत आहे, त्यांचं तत्व दृढ झालेलं आहे. प्रल्हादाला माहिती आहे काय, नारायणच आहे, नारायणाच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणून वडील विचारतात, या खांबात आहे का, या खांबात सुद्धा नारायणच आहे, नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. वासुदेव सर्वम, सर्व जे काय आहे हे सर्व काय वासुदेवच आहे, वासुदेवाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. ही दृढमती झाली त्यांची, अत्यंत दृढ झाले, स्थिर झाले ते त्या तत्वाशी. असं तत्वाशी आपलं काय झालं पाहिजे, दृढ व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी संन्यास सांगितला, सम्यक न्यास. आता काही दुसरं नाही, संन्यास या करता म्हणून दुसरं काही नाही, फक्त यस्य आत्मरतिरेव स्यात्. दुसरा सगळा जो व्यवहार आहे हा शून्य त्यांच्या दृष्टीने. आता आपल्याला जे काही दिसतात अनेक व्यवहार करताना, तर त्यांच्या दृष्टीने नाही आहे, तो गृहस्थासाठी आहे. संन्यासाला गीतेने स्पष्ट सांगितलं, सगळे धंदे बंद करायचे. आणि काय, यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः
आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते सांगितलं. स्पष्ट उपदेश केला की त्याच्यासाठी दुसरं आता काही कार्य नाही आणि आत्मप्राप्तीसाठीच संन्यास आहे, दुसरं काही नाही. म्हणून त्याला वेगळा सिम्बॉलिक केला. काषाय वस्त्र दंड कमंडूल हे सगळं काय ती चिन्हांकित काय केलं की आता त्याला आत्मचिंताच करायची, दुसरं काही करायचं नाही. म्हणून मग त्याला भिक्षाटना आदी व्यवस्था करून ठेवली, हे सगळं करून ठेवलं, प्रोव्हिजन ज्याला आपण म्हणतो ती. असो, मग त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणून ते फक्त आत्मचिंता केली पाहिजे, बाकी काही कशाची चिंता करायची नाही. ते त्याच्यासाठीच येतो. म्हणून हजारो मध्ये एखादा तयार होतो. मग पुन्हा त्यांनी बाकीच्या चिंता करत बसले तर त्याचा काही उपयोग नाही. ज्याच्यासाठी दंडकमंडूला आधी धारण केलं, आत्मप्राप्तीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी, ते सोडून जर दुसरं काही करत असेल तर मग त्याचा काही उपयोग या ठिकाणी नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ते आत्मतत्व पुन्हा तिथे काय अत्यंत दुर्विज्ञेय असल्यामुळे पुन्हा पुन्हा या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून चौथ्या मंत्राच्या द्वारे काय म्हणतात या ठिकाणी, स्वप्नांतम जागरितांतम शोभौ येनानुपश्यति महांतम विभुमात्मानं मत्ता धीरो न शोचते. अशा प्रकारे काय ज्याच्याद्वारे मनुष्य काय त्या या ठिकाणी आहे जाग्र स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये अनिश्चित जे चैतन्य आहे तेच आत्मतत्व. म्हणून ते काय ते सगळं पाहते. मी सुखाने झोपलो होतो, सुखेन मया निद्रा अनुभूयात. अशा प्रकारे मी सुखाने झोपलो होतो. अरे पण झोपलो होतो, मग मी झोपलो होतो हे म्हणणारा कोण आहे, हा सूक्ष्म विचार झाला की मला सुखाला तू तर झोपला होतास, मग कसं काय म्हणतो मी सुखाने झोपलो होतो. म्हणजेच मी सुखाने झोपलो होतो अनुभवणारा तर भिन्न कोणीतरी आहे, म्हणून तो म्हणतोय मी सुखाने झोपलो होतो, सुखेन मया निद्रा अनुभूया. म्हणून अशा अनुषंगाने या सगळ्या अवस्थेमध्ये तो अनुस्यूत आहे. स्वप्न असेल, जागृत असेल, सुषुप्ती असेल, मला अमुक स्वप्न पडलं होतं, मला तमुक स्वप्न पडलं होतं, ते स्वप्न पाहणारा कोण आहे तिथे, तू तर झोपलायस, मग स्वप्न कोणी पाहिलं, हा पण प्रश्नच पडतो. म्हणून अशा प्रकारे तो जे असणार, मग तेच सांगितलं काय त्याच्यामुळेच ते जे आत्मचैतन्य आहे या ठिकाणी ते सगळ्या अवस्थेमध्ये अनिश्चित एक समान आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही, एकच आहे. आणि म्हणून त्याच्याद्वारे काय संपूर्ण जे साधक असेल मनुष्य स्वप्नामध्ये प्रतीत होणारे व जागृत अवस्थेमध्ये दिसणारे, स्वप्नामध्ये असणारे सगळे काय जे पदार्थ आहेत अथवा जागृत अवस्थेमध्ये काय सगळं आपण जगत अनुभवतो, हे सगळे दोन्ही प्रकारच्या पदार्थांना काय तेच पाहतं. स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा तेच अनुभवतं, जागृत अवस्थेमध्ये सुद्धा तेच अनुभवतं. दोन्ही अवस्थेमध्ये असणारं. आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणून आता इथं फक्त स्वप्न आणि जागृत घेतलं. सुषुप्त अवस्थेमध्ये मी सुखाने झोपलो म्हणून ती अवस्थेमध्ये तेच अनुभवतं. म्हणून त्या अनुषंगाने या सगळ्या अवस्थेमध्ये अनिश्चित असणारं ते चैतन्य जे आहे ते पदार्थांना दोन्ही प्रकारच्या ते दोन्ही अवस्थांना पाहणारं ते चैतन्य आहे. पाहतात त्या महान विभू आत्मा आणि अशा प्रकारचं असणारं ते कसं आहे महान विभू सर्वत्र व्याप्त असं असणारे ते आत्मतत्व. त्याला एकदा जाणल्यानंतर जाणून मत्वा म्हणजे जाणून, धीर हा म्हणजे ज्ञानी, न शोचती जे ज्ञानी आहे. अशा प्रकारे सगळ्या अवस्थेमध्ये असणारा अनिश्चित ते चैतन्य आत्मतत्व, ते आत्मतत्व जाणल्यानंतर जे ज्ञानी आहेत एकदा त्याला जाणल्यानंतर की बस तेच सत्य आहे, तत्सत्य आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो हा उपदेश तेच सत्य या जगतामध्ये, त्या व्यतिरिक्त काही सत्य नाही. तो आत्मा तत्त्वमसि श्वेत या उपदेश दिला शेवटी त्या ठिकाणी श्वेतकेतुला की तो आत्माच तत्त्वसी महावाक्याच्या द्वारे जे सांगितलं ते आत्मचैतन्यच आहे, त्यात व्यतिरिक्त काही नाही आणि तेच प्राप्त करायचं.
म्हणून अशा प्रकारे ते प्राप्त झाल्यानंतर विद्वान जे आहेत ते काय कुठल्याही प्रकारचा शोक करत नाही. य इमं त्याच्यानंतर य इमं मद्गतं वेद आत्मानं, हे चौथ्या आणि पाचव्याचं एकत्रच व्याख्या केली या ठिकाणी. य इमं म्हणून दोन्ही मंत्र म्हणून त्याची व्याख्या आरंभ करू. य इमं मद्गतं वेद आत्मानं जीवमन्तिका ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते तद्वैतत. आणि अशा प्रकारे म्हणून जो साधक अशा प्रकारे या कर्मफल भोगता आणि प्राणादी धारण करणाऱ्या आत्माच्या कर्मफलाचा असणारा भोगता कोण, याच्याविषयी असणारा या संपूर्ण कर्मफलांना भोगणारा भोगता, त्याचप्रमाणे या संपूर्ण प्राणांना धारण करणारा प्राणापान हे जे काय आहे या सगळ्यांना कोण धारण करणाऱ्या आत्म्यास काय, त्याचप्रमाणे त्याच्याजवळ भूत भविष्य वर्तमान या सगळ्यांचा असणारा शासक, या सगळ्यांना तोच पाहतो. या सगळ्यांचा असणारा शासक, कर्मफळाचा भोगता, प्राणादी धारण करणारा, या सगळा तो आहे. म्हणून हे सगळं चाललंय थोडक्यात. सगळा जो व्यवहार आहे, प्राणापान श्वासोश्वास आपण करतो, जो कर्मफळांना भोगणारा अशा प्रकारे असणारा कोण, तो शासक रूपाने ते आत्मतत्व आहे. हे शासन रूपाने त्या सगळ्याचा असणारा आधारभूत काहीतरी तिथं आधार पाहिजे. या सगळ्याचा म्हणून चालणाऱ्या या सगळ्या चक्राचा असणारा आधारभूत ते आत्मतत्व जे आहे भविष्य शासक रूपाने जाणतो, तोच प्रमुख असा जो जाणतो तो काय, तो असे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला एकदा कळलं की हाच मुख्य आहे. या सगळ्याच्या पाठीमागे असणारं कोण, हे जे आत्मतत्व आहे हेच आहे, बस बाकी काही नाही. आणि एकदा त्याला असं कळलं की हेच प्रमुख आहे, हेच शाश्वत स्वरूपाचं आहे. हे एकदा कळल्यानंतर त्याच्या रक्षणासाठी सुद्धा प्रयत्न करत नाही. निश्चित हे ते आत्म्याच्या रक्षणासाठी, म्हणजे त्याचा नाशच होणार नाही. त्याला एकदा कळलं हे शाश्वत स्वरूपाचं आहे की मग काय, मग त्याचा नाशच होणार नाही. एकदा कळलं, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः, कशाच्याच द्वारे त्याचा नाश होणार नाही. हे एकदा त्याला कळलं, हे शाश्वत स्वरूपाचं आहे, हे एकदा त्याला कळलं की मग तो कशाच्याच साठी, अरे हा आत्मारक्षण करायचा आहे. जसा आपण शरीराच्या रक्षणासाठी प्रयत्न करतो त्याप्रमाणे तो साधक त्या कशाच्याच, कारण ते नित्यच आहे, ते राहणारच आहे, त्याचा कदापि नाश होणार नाही. ते तिन्ही अवस्थेमध्ये कायम स्वरूपी राहणार तेच आहे. कल्पांत कल्पाचा नाश झाल्यानंतर ते राहणारच आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचा त्याच्या रक्षणाचा त्या अशा अनुषंगाने सांगितले, त्याच्या रक्षणासाठी प्रयत्नशील राहत नाही. आचार्यांचं असणारं त्याच्यावरचं भाष्य, आचार्य काय म्हणतात, चौथा आणि पाचवा मंत्र या दोन्हीचा असणारं एकत्रित या ठिकाणी भाष्य केले. काय म्हणतात, अतिसूक्ष्मत्वात् दुर्विज्ञेयम इति मत्वा एतत् एव अर्थं पुनः पुनः आह स्वप्नान्तं स्वप्नमध्ये स्वप्न विज्ञेयम इति एतत्. आत्मत्व जे आहे आचार्यांचं भाष्य. आचार्य काय म्हणतात, आत्मतत्व हे अतिसूक्ष्म असल्याने दुर्विज्ञेय. कसं आहे, अत्यंत अतिसूक्ष्म आहे. अतिसूक्ष्म असल्यामुळे ते दुर्विज्ञेय आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्याचेच प्रतिपादन केलेले आहे. दुर्विज्ञेय पुन्हा पुन्हा सांगायला लागतंय, पुन्हा पुन्हा सांगायला लागतंय, कारण का दुर्विज्ञेय असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याचेच प्रतिपादन केले आहे. स्वप्नामधील पदार्थांचे विज्ञान, स्वप्नामध्ये ज्या पदार्थांना विज्ञान म्हणजे ज्ञान होतं, स्वप्नामधील पदार्थांचे विज्ञान, तसेच जागेपणी जे विषयांचे ज्ञान स्वप्न अवस्थेमध्ये आणि जागृत अवस्थेमध्ये होणारे विषयांचे ज्ञान, ते सर्व लोकांना आत्मप्रकाशानेच होते. या दोन्ही विषय मगाशी सांगितल्याप्रमाणे या सगळ्यांचं जे ज्ञान आहे, स्वप्नामध्ये असणाऱ्या वस्तूंचं ज्ञान अथवा जागृतपणे असणाऱ्या सगळ्या वस्तूंचं असणारं ज्ञान, ते कोणामुळे होते, ते सर्व लोकांना आत्मप्रकाशानेच होते, आत्म्याच्या प्रकाशानेच होते. अशा विभू आत्म्याचे ज्ञान आणि अशा प्रकारचा असणारा तो विभू आत्मतत्व जे आहे, त्या आत्मतत्वाचं ज्ञान ज्या धीर पुरुषास, जो धीर पुरुष आहे, जो ज्ञानी आहे, त्यास काय, कशा प्रकारे, अहम परमात्मासी, मीच ते आहे, ते ब्रह्मतत्व जे आहे ते मीच आहे, अशा प्रकारे अहम परमात्मासी असे होते की त्या व्यतिरिक्त मी जो आहे
त्या ब्रह्मा व्यतिरिक्त मी अभिन्न आहे, तोच मी आहे, तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी या न्यायाने प्राप्त होते. अहम परमात्मासी असे होते तो धीर पुरुष कोणत्याही प्रकारे शोक करत नाही. आणि अशा प्रकारे एकदा त्यांनी जाणलं अहम ब्रह्मास्मी, मग त्याला कुठल्याही प्रकारचा शोक होत नाही. जो कोणी विद्वान कर्मफलाचा उपभोग घेणारा, दुसऱ्या मंत्राचा अर्थ चालू झाला काय, जो कोणी विद्वान कर्मफलाचा उपभोग घेणारा तसेच प्राणादी संघाता धारण करणारा जो जीवात्मा कर्मफलाचा उपभोग घेणारा, मग असे सांगितल्याप्रमाणे काय की त्या ठिकाणी असणारे संपर्क कर्मफलाचा असणारा उपभोग घेणारा करता भोगता जो आहे, जो कोणी विद्वान कर्मफलांचा उपभोग घेणारा तसेच प्राणादी संघाता असं धारण करणारा जो जीवात्मा त्यास सर्वांच्या समीप असलेला सर्व जगाचा नियंता असा ईश्वर समजतो. त्या जीवात्म्यासच काय म्हणजे त्याचं असणारं वास्तविक स्वरूपाने त्याच ईश्वर समजतो. म्हणजे तो ज्याला आम्ही जीवात्मा म्हणतो तो वास्तविक स्वरूपाने ईश्वरच आहे अशा प्रकारे समजतो असा अर्थ घ्यायचा. जीवात्मा त्यास ईश्वर समजतो म्हणजे मी ईश्वर आहे असे ज्यास अभेद ज्ञान होते. या सगळ्याच्या श्रवण मनन निध्यासाने, सगळ्या वेदांताच्या प्रक्रियेने त्या शेवटी काय होतं, स्थानोनिखन न्यायेने अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारे अभेद ज्ञान होतं. तो निर्भय झाल्याने मग अशा प्रकारे एकदा मीच ब्रह्म असल्यामुळे द्वैताद्वै भयम भवती. भय कुठे होतं, ज्या ठिकाणी द्वैत आहे, तू मतपेक्षा भिन्न आहे ही बुद्धी ज्यावेळेस आपल्यामध्ये निर्माण होते त्याच वेळेस भय निर्माण होतं. सगळं एकच आहे, दुसऱ्याच्या अभावात भयच होणार नाही. म्हणून तेच सांगितलं कशा, आणि म्हणून मी ईश्वर आहे असा ज्यास अभेद ज्ञान झालेले आहे तो निर्भय झाल्याने कशापासूनही रक्षण करण्याची इच्छा तो करत नाही. कुणाचं कशापासून रक्षण करण्याचं आहे, सगळं एकच आहे. त्यामुळे त्याच्या मनामध्ये ती भावनाच उत्पन्न होत नाही, करीत नाही. जोपर्यंत अनात्म देहादिकांच्या ठिकाणी आत्मबुद्धी करतो तोपर्यंत त्याला अनेक प्रकारच्या भीतीचा संभव असतो. जोपर्यंत देहादिकाच्या ठिकाणी आत्मबुद्धी करतो, हा देह माझा, ज्या देहादिकाच्या ठिकाणी आत्मबुद्धी करतो त्यावेळेस मग देहाच्या रक्षणासाठी प्रयत्न करायचे. परंतु आता अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी हे सगळंच ब्रह्म आहे हे ज्ञान झाल्यानंतर मग आता रक्षण करणारा, करता, करविता हे जे आहे, हंता चेन्मन्यते हंतुम हतश्चेत मन्यते हतम उभौ तौ न विजानीतः नायम हंती न हन्यते. त्याला मारला पण जात नाही, करता पण होत नाही, कर्म पण होत नाही. कोण कोणाचं रक्षण करेल, अन्य वस्तूच्या अभावात तेच सांगण्याचा प्रयत्न केला. कशापासून रक्षण करण्याची इच्छा तो करत नाही, कशापासूनही रक्षण करण्याची इच्छा तो करीत नाही. जोपर्यंत अनात्मदेहादिकाच्या ठिकाणी आत्मबुद्धी करतो तोपर्यंत त्याला अनेक प्रकारच्या भीतीचा संभव असल्याने तो काय करतो, आपल्या रक्षणाची इच्छा करतो. ज्या विद्यावस्थेमध्ये सर्व आत्मस्वरूपच झालं, एकदा त्याला ते ज्ञान झालं काय अहम ब्रह्मास्मी हे एकदा ज्ञान प्राप्त झालं, तीच विद्यावस्था. ज्या विद्येच्या अवस्थेमध्ये सर्व आत्मस्वरूपच झाला, त्याला काय सर्व आत्मस्वरूपच झाला. वासुदेव सर्वम जो गीतेचा सिद्धांत आहे ते सर्व वासुदेवच आहे हे एकदा त्याच्या लक्षात आलं, आत्मस्वरूप झाले. त्या समयी कोणापासून कोणाचे रक्षण करायची इच्छा करेल तो निर्भय होतो. मग त्यावेळी एकदा सगळंच वासुदेव त्याला दिसायला लागल्यानंतर कोणी कोणाचं रक्षण करायचं, कोण कोणाला मारणार, हे सगळं जे द्वैत आहे ते द्वैत संपूर्ण त्या ठिकाणी नष्ट होऊन एकच अद्वैत स्वरूपाचा असणारा आत्मा त्या ठिकाणी त्याला प्राप्त होईल. आणि म्हणून मग तो काय आहे, मग तो आनंदाचे डोही आनंद तरंग, मग त्याला सर्वत्र एकच अनुस्यूत ब्रह्मानंद. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदती. त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये तो राहतो. अशा प्रकारे असणारं चौथ्या आणि पाचव्याच्या मंत्राचं व्याख्यान करून पुन्हा त्याचंच असणार आता तेच ब्रह्मतत्व अनुचित सर्वत्र तेच ब्रह्मतत्व आहे हेच सांगण्याकरता पुढचा 6, 7, 8 सगळ्यामध्ये त्या ब्रह्मतत्वाचाच हे आम्ही जे काय जाणतो हे कोण ते सर्व ते ब्रह्मतत्वाच्याच अनुषंगाने असा उपदेश पुढच्या येणाऱ्या 6व्या, 7व्या, 8व्या मंत्राच्या द्वारे सुद्धा तेच करते. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत् सत.